अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडालाय, पण हे युद्ध अमेरिकेला वाटलं होतं तितकं सोपं नाहीये. चिवट इराणनं महासत्तेला चांगलं जेलीला आणलंय. अत्याधुनिक शस्त्राच्या जोरावर मिरवणारी अमेरिका आता युद्धाच्या आर्थिक चक्रव्यूहात अडकते की काय, असा प्रश्न निर्माण झालाय. इराणनं आपल्या चपळाईनं अमेरिकेला कसा वैताग आणलाय पाहूयात. अमेरिकेने ताकद लावली, इराण्यांनी डोकं. इराणचा पलटवार, अमेरिकेला खर्च फार. इराणचं स्वस्तात काम, अमेरिकेला फोडला घाम. आठवडाभरापासून सुरू असलेल्या या युद्धात ट्रम्प यांनी विजयाचा दावा केलाय, पण वस्तुस्थिती काही वेगळीच आहे. इराणने अमेरिकेला अशा आर्थिक चक्रव्यूहात अडकवलंय जिथे पैसा आणि शस्त्र दोन्ही झपाट्यानं संपतायत. इराणचे मिसाईल्स पाडण्यासाठी अमेरिका जे इंटरसेप्टर्स वापरते ते बनवण्यासाठी लागणारा वेळ आणि खर्च अमेरिकेची डोकेदुखी आणि आर्थिक ताण वाढवणारी ठरतेय. अमेरिकेची एक पॅट्रियट मिसाईल 10 ते 40 कोटींची. इराणचं एक आत्मघातकी शाहेद ड्रोन फक्त 30 ते 40 लाखांचं. 40 लाखांच्या ड्रोनला मारायला 40 कोटींची मिसाईल. इराणची शस्त्र स्वस्त, संपवतायत अमेरिकेचा महागडा मिसाईल साठा. इराणची भौगोलिक स्थिती अमेरिकेसाठी फास्ट ठरते. इराक आणि अफगाणिस्तानपेक्षाही हे युद्ध अमेरिकेसाठी अवघड असेल. शस्त्रांच्या शर्यतीत अमेरिका जेवढ्या वेगानं मिसाईल्स वापरते तेवढ्या वेगानं उत्पादन होण्यावर मर्यादा आहेत. इराण अमेरिकेवर का भारी पडतंय? झॅग्रॉस आणि अल्बोर्स पर्वतरांगांची नैसर्गिक तटबंदी, इराणचं एक्सिस ऑफ रेझिस्टन्स नेटवर्कची साथ, अमेरिकेच्या अनेक तळांवर एकाच वेळी हल्ले शक्य, इराणकडून गनिमी कावा आणि प्रगत तंत्रज्ञानाचा मेळ, अमेरिकेच्या डिफेन्स सिस्टमला चकवा. थोडक्यात सांगायचं तर अमेरिका इराणचे लॉन्चर्स उद्ध्वस्त केल्याचा दावा करत असली तरी इराणचे छोटे ड्रोन्स अमेरिकन तळांना लक्ष्य करतायत. इराणचा हा चिवटपणा महासत्तेसाठी मोठी डोकेदुखी ठरतंय. जर खरोखरच इराणला अमेरिका आणि इस्रायलच्या सामर्थ्याचा त्या ठिकाणी मुकाबला करायचा असेल तर आता एक शेवटचा पर्याय म्हणजे अमेरिका किंवा इस्रायलच्या मर्मस्थानावर हल्ला त्या ठिकाणी करणं आणि त्याच अनुषंगानं एक प्रकारे अणु हल्ला सुद्धा करण्याची धमकी इराणनं त्या ठिकाणी दिलेली आहे. एका बाजूला खरोखरच इराणकडे ज्या प्रकारे एनरिच्ड युरेनियम होतं त्याच्या माध्यमातून त्यांच्याकडे अण्वस्त्र निर्माण झाली की काय, अशा प्रकारची शंका निर्माण होते. मागच्या काही दिवसामध्ये त्या ठिकाणी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवले, म्हणजेच इराण वेगवेगळ्या प्रकारच्या हायपरसोनिक मिसाईल्सची किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या क्लस्टर बॉम्बची किंवा बंकर बस्टर बॉम्बची चाचणी करत असेल किंवा अण्वस्त्रांची सुद्धा चाचणी करत असेल, अशा प्रकारची शंका त्या ठिकाणी बोलून दाखवली जाते. आणि जर हायपरसोनिक मिसाईलच्या माध्यमातून इराणनं हल्ला करण्याचं त्या ठिकाणी ठरवलं तर नक्कीच इस्रायल किंवा अमेरिकेच्या मर्मस्थानावर सुद्धा तो हल्ला करण्याची केपेबिलिटी, क्षमता त्या ठिकाणी ठेवतो. हे युद्ध जितकं लांबेल तितकी अमेरिकेची शस्त्रास्त्रांची कोठारं रिकामी होत जातील आणि इराण नेमकी याच संधीची वाट पाहतंय. इराणकडे मध्य पूर्वेतील सर्वात मोठा आणि वैविध्यपूर्ण क्षेपणास्त्रांचा साठा आहे. विशेषतः 2026च्या सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत इराणने अशी काही क्षेपणास्त्रे तैनात केली आहेत ज्यामुळे केवळ अमेरिका आणि इस्रायलच नाही तर युरोपमधील देशांचीही झोप उडाली आहे. इराणच्या ताफ्यात काय काय आहे? फताह-2 हायपरसॉनिक भीती, इराणचं सर्वात आधुनिक आणि घातक क्षेपणास्त्र. हे केवळ वेगाने जात नाही तर हवेत आपली दिशा बदलू शकतं, त्यामुळे रोखणं कठीण. खोरमशहर 40 खैबर, इराणच्या सर्वात शक्तिशाली बॅलिस्टिक मिसाईल्स पैकी एक मानलं जातं. 3000 किलोमीटर पर्यंत मारा करण्याची क्षमता. इस्रायल तर सोडाच, पण दक्षिण आणि पूर्व युरोपमधील अनेक देश याच्या टप्प्यात. सेज्जिल, क्षणार्धात प्रहार. द्रव इंधनाच्या मिसाईल्सना लॉन्च करण्यासाठी खूप वेळ लागतो, पण सेज्जिल हे घन इंधनावर चालतं आणि वेगानं मारा करतं. सुमार आणि पावेह, क्रूज संकट. ही क्रूज क्षेपणास्त्रे जमिनीला घासून उडतात. आखाती देशांतील तळांसाठी मोठी डोकेदुखी. शाहेद 136 कामिकाझे ड्रोन्स. तांत्रिकदृष्ट्या क्षेपणास्त्र नसलं तरी उडतं क्षेपणास्त्र म्हणूनच काम करतं. स्वस्त आणि इराणची एकाच वेळी शेकडो ड्रोन सोडण्याची क्षमता. इराणनं आपली क्षेपणास्त्र जमिनीखालील खोल बंकर्समध्ये
लपवून ठेवलीत. त्याला अंडरग्राऊंड मिसाईल सिटी म्हटलं जातं. या छुप्या तळ्यांमुळे हवाई हल्ल्यात हा साठा नष्ट करणं अमेरिकेसाठी मोठं आव्हान ठरतंय. गेल्या 5 वर्षात या क्षेपणास्त्रांची अचूकता इतकी वाढली की ती आता एका विशिष्ट इमारतीवरही अचूक प्रहार करू शकतात. जरी इराणकडे सध्या अण्वस्त्र नसली तरी त्यांची अनेक क्षेपणास्त्र अण्वस्त्र वाहून नेण्यासाठीच डिझाईन केलीत. आणि या गोष्टी येणाऱ्या काळात अमेरिकेसाठी अडचणीच्या ठरू शकतात. आणि जर अमेरिकेची या संघर्षात नाचक्की झाली तर अमेरिकेला पुन्हा एकदा आशिया खंडातून बसलेला हा मोठा सेटबॅक असेल. यापूर्वी अमेरिकेला केव्हा केव्हा फटका. व्हिएतनाम युद्धात 1975 मध्ये अमेरिकेचा पराभव. दीर्घकाळ लांबलेल्या युद्धात सर्व फौज मागे घ्यावी लागली. अफगाणिस्तानात 20 वर्ष युद्ध लढूनही 2021 मध्ये माघार घेण्याची नामुष्की. 1953 मध्ये संपलेल्या कोरियन युद्धात चीनच्या हस्तक्षेपामुळे अमेरिका विजयापासून दूरच. लाओसमध्ये अनेक वर्ष गुप्त लष्करी कारवाया करूनही अमेरिकेला तिथे यश मिळालं नाही. 1983 मध्ये लेबनॉन मधील भीषण बॉम्बस्फोटानंतर अमेरिकन फौजेला तिथली आपली मोहीम अर्धवट सोडावी लागली. ट्रम्प यांनी हे युद्ध सुरू तर केलंय, पण अमेरिकेतूनही अंतर्गत विरोधाचा सूर उमटायला लागलाय. आणखी एका अनिश्चित युद्धात अमेरिकेला ओढणं अमेरिकन नागरिकांना पटत नाहीये. इराण सारख्या चिवट देशाशी पंगा घेणं ही अमेरिकेची सर्वात मोठी स्ट्रॅटेजिक मिस्टेक ठरू शकते. जर हे युद्ध लांबलं तर केवळ आशियाच नाही तर जगाच्या नकाशावर अमेरिकेची महासत्ता म्हणून असलेल्या प्रतिमेला हा धक्का असेल. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.